मोठी बातमी समोर शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या झाली आहे। रायगडच्या खोपोली येथील ही धक्कादायक घटना असून हत्येप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे, भरत भगत, रवींद्र देवकर यांचा प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याची खरं तर धक्कादायक माहिती समोर आली आहे। मंगेश काळोखे यांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला होता। मृतदेह खालापूरच्या ग्रामीण रुग्णालयातील शवगृहात आता ठेवण्यात आलाय। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खोपोलीत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडले जातात। भारत, खरं तर अतिशय धक्कादायक माहिती समोर येते। ज्या 10 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये प्रमुखता जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा देखील समावेश आहे। भारत, मेघना, खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांची आज सकाळी निर्गुण हत्या करण्यात आली। या हत्येप्रकरणी आता 10 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंगेश काळोखे यांना निर्दयीपणे ज्या ठिकाणी मारलं गेलं होतं त्याच ठिकाणावरती मी आपण दृश्यांमधून पाहू शकताय, हे जे बॅरिकेड्स पोलिसांनी लावलेले आहेत पिवळ्या रंगाचे आपण दिसताय, याच ठिकाणी मंगेश काळोखे यांचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह पडला होता। ज्या ठिकाणी आता रायगडचे खोपोलीचे पोलीस आता या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात आहेत। हा जो रस्ता आपण पाहताय हा मंगेश काळोखे यांच्या निवासस्थानाकडे जातो। सकाळी याच रस्त्यावरनं मंगेश काळोखे आपल्या छोट्या मुलीला शाळेमध्ये सोडण्यासाठी खोपोलीकडे गेले होते। याच रस्त्यावरनं हा जो आपला दृश्यांमध्ये आपल्याला जो रस्ता दिसतोय हा खोपोली रेल्वे स्टेशनकडनं खोपोली शहरात जातो। याच ठिकाणावरनं आपल्या मुलीला शाळेमध्ये सोडल्यानंतर ते घरी परतत होते। त्यामुळे त्यांचा जे कोण पाठलाग करत होते किंवा त्यांच्यावरती ज्या कोणाची रेखी सुरू होती त्यांनी याच ठिकाणी हा एक चौक आहे, सकाळी साधारणतः 7च्या सुमारास त्यांना या ठिकाणी गाठलं गेलं होतं। जी फिर्याद आता खोपोली पोलीस ठाण्यात दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सकाळी 7 वाजता त्यांचा पाठलाग करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना या रस्त्यावरती गाठण्यात आलं। याच ठिकाणी त्यांच्यावरती धारदार हत्यारांनी म्हणजे त्यामध्ये तलवार, कोयत्या आणि कुऱ्हाडीचा वापर केलेला आहे। अशा हत्यारांनी त्यांच्यावरती वार करण्यात आले आणि यामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये मंगेश काळोखे यांचा मृतदेह याच रस्त्यावरती पडला होता। आणि आता या संपूर्ण प्रकरणाचे तीव्र पडसाद खोपोलीमध्ये उमटले होते। दिवसभर खोपोलीची जी बाजारपेठ आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती, सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते। सकाळपासून आतापर्यंत शेकडो जणांनी खोपोली पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे की जोपर्यंत आरोपी अटक केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे। अखेर शेवटी जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीनुसार खोपोली पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कट रचणे हा देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे। त्यामध्ये जे प्रतिस्पर्धी होते म्हणजे मंगेश काळोखे यांची पत्नी या ठिकाणावरनं निर्वाचित झालेली आहे, परंतु त्यांच्यासमोर जे प्रतिस्पर्धी होते देवकर, त्या देवकर कुटुंबातले 3 जण आणि त्यांच्यासोबत रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर घारे आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रवक्ते बबन भगत यांचा देखील आरोपींमध्ये समावेश आहे। एकूण 10 जणांच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। अद्याप मात्र या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी सध्या खोपोलीमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याची परिस्थिती पाहायला मिळते। मेघना, निश्चित एक तणावपूर्ण वातावरण खरं तर संपूर्ण परिसरात निर्माण झालेलं आहे। तुर्तास धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।